देहूनगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली तुकाराम बीजेचा महिमा आणि त्या नांदुरकी वृक्षाची प्रचिती वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावुक दिवस. आज तुकाराम बीज याच दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले होते. देहूतील इंद्रायणी काठी आजही तो सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. तुकोबांच्या वैकुंठ गमनाची साक्ष देणारी ती जागा आजही भाविकांना एक अद्भुत प्रचिती देते. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच आजचा दिवस. याच दिवशी 17व्या शतकात तुकोबांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नामात स्वतःला विलीन केले. आम्ही जातो आपुल्या गावा आमचा रामराम घ्यावा असे म्हणत तुकोबा वैकुंठाला मार्गस्थ झाले. देहूतील ज्या ठिकाणी तुकोबांचे वैकुंठ गमन झाले तिथे एक नांदुरकीचा वृक्ष आहे. या वृक्षाबाबतची श्रद्धा आजही अढळ आहे. असे मानले जाते की ज्यावेळी तुकोबांचे विमान आले त्यावेळी या वृक्षाची पाने प्रचंड वेगाने हलू लागली होती. आजही तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12:10 या वृक्षाची पाने आपोआप हलू लागतात अशी भाविकांची धारणा आहे. याच प्रचितीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी देहूत दाखल होतात. इंद्रायणीचा घाट भक्तीने न्हाऊन निघतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या घोषाने अवघी देहूनगरी दुमदुमते. तुकोबांनी आपल्या अभंगांतून जगाला जगण्याचा मार्ग दाखवला आणि आजही त्यांच्या वैकुंठ गमनाच्या या सोहळ्यातून भक्तीची शक्ती काय असते याची प्रचिती येते. आठवणींनी आज प्रत्येक वारकऱ्याचे मन भरून आले आहे.